आठवड्यामध्ये जेवढे नॉनव्हेजचे वार येतील त्या वाराला तुम्ही वारंवार अशा पद्धतीने रेसिपी नक्कीच ट्राय करत राहतील अशी आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बोंबलाचा ठेचा बनवून दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने एक लहानसा व्हिडिओ आहे, स्किप करू नका, पूर्ण बघा, जेणेकरून तुम्ही ही जी आपण आज ठेचा बनवणार आहोत ते तुम्ही वारंवार बनवून खातील असा हा ठेचा रेडी होतो। चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर जे साहित्य घेतले ते बघूया। हे सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर बोंबील ठेचा करणार, त्याच्यासाठी आपण सुके बोंबील घेतले आणि सुके बोंबील म्हटलं तर आत्ता जे नवीन बोंबील येतात ते बोंबील आपण घेतले, स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। म्हणजेच आपण जी शेपू त्याचनंतर पोटाचा भाग, डोक्याचा भाग असं सर्व काढून सुकवून हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। असे मी जवळजवळ हे आपण जवळ 10 बोंबील घेतलेले आहेत। आता इथे मी जो ठेचा बनवणार तो मला जेवढा लागेल तेवढा मी बनवणार आहे, त्याच्यामुळे मी इथे 10 बोंबलाचा उपयोग केला। तुम्ही जास्त बोंबलाचा सुद्धा इथे वापर करू शकता। सर्वात महत्त्वाची दुसरी टीप म्हटलं तर जे बोंबील आपल्याला ठेचा बनवायचा तो एकदम जाडसर असे बोंबील घ्यायचे नाही आहेत। तर आपल्याला बघा इतक्या ह्या लहान साईजच्या अशा पद्धतीनेच आपल्याला हे बोंबलाचा वापर करायचा आहे। म्हणजे लहान मोठे साईजचे थोडेसे एकदम मोठे जे बोंबील असतात ना इथे वापर करायचा नाही आहे ठेचाचा। त्याचप्रमाणे आपण वाटण जे ठेच्यासाठी वाटण बनवतो त्यासाठी मी जवळजवळ ह्या 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। लसणाचा वापर इथे जास्त करायचा आहे, म्हणजे एक लसूण अख्खा घेतला तरी सुद्धा चालेल। त्याचप्रमाणे मी 6 मिरच्या घेतलेल्या आहेत। आता इथे मी मिरच्याचा जो आवश्यकता केला तो माझ्याप्रमाणे केला, जसं तिखट लागेल त्याप्रमाणे मी ह्या मिरच्या घेतल्या। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मिरच्याचा वापर करू शकता। त्याचप्रमाणे थोडंसं आलं घेतलेलं आहे, बघू शकता इतकं आलं घेतलेलं आहे आणि भरपूर सारी आपण घेतलेली आहे कोथिंबीर, स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्याचप्रमाणे लिंबू घेतलेला आहे। आपण घेतलेलं आहे 1 चमचा जिरं हे कच्चं घेतलेलं आहे, भाजलेलं वगैरे इथे नाही आहे। आता इथे आपल्याला सर्वप्रथम काय करायचं तर मी तिथे गरम पाणी घेतलं आहे। गरम म्हटलं तर खूप कडकडीत असं गरम नाही आहे, आपण कोमट असं पाणी घेतलेलं आहे। इथे आपण हे बोंबील आहेत हे सर्व आपल्याला लहान लहान तुकडे आहेत हे कट करून घ्यायचे। ठेवा, तुम्हाला बोंबलाचा आवाजसुद्धा येत असेल। हे बघा इतके मी असे मस्त सुकवून घेतलेले आहेत। आणि जर तुम्हाला बोंबील साफ करायची पद्धत बघायची असेल तर नक्कीच मला सांगा, मी ती सुद्धा तुम्हाला दाखवेल। आता हे सगळे बोंबील आहेत हे लहान लहान तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया, जेणेकरून हे बोंबील आहेत आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। त्याकरता मी कोमट पाण्यामध्ये टाकले आहेत, कारण ह्याला ना काय होतं बोंबलाला खवलं असतं। त्याचप्रमाणे बोंबील सुकवताना मिठाचा वापर करतात। त्याचप्रमाणे हे बोंबील आहेत ते म्हणजे समुद्रात सुकत घालतात, त्यामुळे ह्याला ना भरपूर अशी मातीसुद्धा उडते। त्याचप्रमाणे थोडीशी वाळू वगैरे लागते। त्याकरता ही सर्वात महत्त्वाची टीप आहे की आपल्याला हे बोंबील आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यात जेवढी घाण असेल ती निघून जाते। आता हे मी 2 मिनिटं पण असं मी ठेवणार नाही आहे पाण्यात, फक्त पाण्यात टाकून घेतले। आता याच्यामध्ये थंड पाणी घालते आणि मस्त चोळून असे बोंबील स्वच्छ धुवून घेते। आता इथे बघू शकता मी बोंबील आहेत हे स्वच्छ धुवून घेतले। बघू शकता इतके असे पांढरे म्हणजे गोरेसारखे झालेत, कारण जवळजवळ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतले, कारण थोडंसं कोमट पाण्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे स्वच्छ हे झालेत। आता ह्यातलं आपल्याला सर्व पाणी आहे हे काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी एका चाळणीवर हे बोंबील आहेत हे आपण मोकळे करून ठेवूया, जेणेकरून हे सर्व कोरडे होतील आणि सर्व पाणी आहे हे प्लेटमध्ये निघून जाईल। असं मी मोकळे करून ठेवलेले आहेत। ठीक आहे ना, आपण बोंबलाचं पाणी निथळेपर्यंत आपण आता हे वाटण बनवून घेऊया। आता इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व ह्या मिरच्या आहेत ह्या घालून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहेत। 1-2 मिनिटासाठी मी या मिरच्या आहेत ह्या भाजून घेतल्यात। बघू शकता इथे ना आपल्याला असे डागसारखे आलेत मिरचीवर, तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेत। आता इथे आपल्याला घ्यायचं आहे जो लसूण घेतला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे थोडंसं आलं घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आपल्याला हे 2 मिनिटासाठी मोठ्या शेगडीवरच आपण हे परतवून घेणार, जिथपर्यंत ह्या लसणाला जसे आपण ह्या मिरचीला असे बघा ही भाजली गेली म्हणजे असे डाग पडलेत काळे, त्या पद्धतीनेच आपल्याला हे लसणाला असे डाग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित हे आपण भाजलं गेलं ना ह्याची टेस्ट आहे ना ती अतिउत्तम ठेच्यामध्ये ना खूप सुंदर लागतो। म्हणून 1-2 मिनिटासाठी हे व्यवस्थित मी आता हे भाजून घेते। आता इथे मी सर्व लसूण त्याचप्रमाणे मिरची इतकी ही सर्व भाजून घेतले आणि बघू शकते की सर्व असे काळे लालसर असे डाग पडलेत लसणाला, इथपर्यंत हे भाजून घेतलं। आता आपण गॅस बंद करूया। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी 1 चमचा भरून तेल घातलेलं आहे, बघू शकता। आणि तेल आहे हे आपण थोडंसं गरम करून घेतलं। त्यानंतर इथे आपण जे बोंबील स्वच्छ धुतले होते आणि निथळत घातले होते ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता निथळत का ठेवले तर आपण तेलामध्ये हे बोंबील आहेत हे परतवणार, जेणेकरून ना ह्याचं पाणी आहे हे तेलामध्ये पडून नये आणि अंगावर उडण्याची शक्यता असते। आता हे 2 मिनिटासाठी आपल्याला मोठ्या शेगडीवर हे परतवून घ्यायचे आहे।
आता परतवताना पण सगळ्यात महत्त्वाची टिप आहे, तुम्हाला सांगते की हे बोंबील आहेत हे आपल्याला खूप असे भाजायचे नाही आहेत, तर आपल्याला कडक होतील इतके आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे इतके लालसर होईल इतके पण भाजायचे नाही आहेत। तुम्ही बघू शकता मोठ्या शेगडीवर हे बोंबील आहेत मी भाजून घेतले आहेत आणि कलर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा कलर ठेवायचा, एकदम लालसर असा आपल्याला कलर करायचा नाही, म्हणजे इतके बोंबील सुद्धा आपल्याला करपवायचे नाही आहेत। जर का तुम्ही जास्त बोंबील करपवले तर ह्या बोंबल्याची जी टेस्ट असते म्हणजे ही नवीन बोंबील आहे आणि त्यामुळे ह्याचा ठेचाना खूप सुंदर लागतो, आणि तुम्ही जास्त करपवले तर त्याची टेस्ट आहे ही बोंबलाची जी चव आहे ती उतरून जाणार। तर आता गॅस बंद केल्यानंतर आपण हे बोंबील आहेत हे पूर्ण आपण थंड करून घेऊया। आता इथे बोंबील आहेत हे मी सर्व थंड करून घेतलेले आहेत, त्याचप्रमाणे मिरची लसूण जे आपण घेतलं होतं ते सुद्धा आपण थंड करून घेतलेलं आहे। आता इथे आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सर्व मिरच्या आहेत ह्या आपण कट करून घालूया, जेणेकरून मिक्सरला व्यवस्थित वाटल्या जातील। आता इथे सर्व ह्या कट करून घेतल्या, त्याचप्रमाणे इथे जेवढा मी लसूण घेतला होता तेवढा सर्व आपण घालून घेऊया। त्याचप्रमाणे आपण जे जिरं घेतलं होतं कच्चं ते घालूया आणि सर्व आपण जे बोंबील घेतले होते ते सर्व घालून घेऊया। आता हे मिक्सरला आपल्याला सर्व वाटण आहे बघू शकता हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घ्यायचं म्हटलं तर इथे आपल्याला मागे पुढे बटन करून आपल्याला ही फिरवून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची टीप आहे इथे आपल्याला जाडसर असं हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे, एकदम बारीक पावडर शिवाय बनवायची नाही आहे, तर मागे पुढे बटन करा आणि जाडसर असं बनवून घ्या। आता इथे मी जेवढी ही कोथिंबीर घेतली, आपण भरपूर कोथिंबीरचा वापर करणार आहोत, त्यातली मी थोडीशी कोथिंबीर आहे इतकी कोथिंबीर आहे ह्याच्यामध्ये घालून घेते आणि थोडंसं इथे आपण मीठ घालणार आहोत। आता इथे मी जवळजवळ पाव चमचा फक्त मीठ घेतलं आहे, जास्त मिठाचा इथे आपल्याला वापर करायचा नाही, कारण बोंबील ज्यावेळेस सुकवतात त्यावेळेस बोंबलामध्ये मीठ घातलं जातं, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे जेवढं कमी असेल तेवढं चांगलं, हे घालून घेऊया। आता इथे बघू शकता मी बोंबलाचा हा ठेचा आपला रेडी झाला आहे, मी मिक्सरला मागे पुढे बटन करून हा फिरवून घेतला आहे। इथे तुम्ही जर का खलबत्त्यामध्ये तुम्हाला ठेचून घ्यायचा असेल तर तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर सुद्धा तुम्ही इथे ठेचू शकता। इथे आपण बोंबील जे फ्राय केले होते तोच हा पॅन आहे आणि त्या पॅनमध्ये तेल बघू शकता हे बऱ्यापैकी शिल्लक आहे। आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। आता हे तेल आहे हे मी गरम करून घेतलं आहे, ह्याच्यामध्ये अगदी किंचित मी हिंग पावडर घालते, इथे हे ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता हिंग पावडर आहे हा थोडासा आपण तेलावर परतवून घ्यायचा आहे, 1-8 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या हिंगाचा सुवास आहे ना खूप छान राहतो। त्याचप्रमाणे बऱ्याच जण बोंबील आहेत म्हणजे सुके बोंबील असतात हे पचायला जड असतात, त्याच्यामुळे हिंग पावडर आहे हे आवर्जून घालायची। पण हिंग पावडर परतल्यानंतर आपण जो ठेचा बनवला होता तो सर्व ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे, सर्व मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवर ही सर्व प्रोसिजर आपल्याला करायची आहे आणि 2 मिनिटांसाठी हा आपल्याला परतवायचा आहे। आता 1-2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर मी परतवून घेतलेले आहे, परतवताना सतत आपल्याला इथे चमचा फिरवायचा आहे, जेणेकरून हा ठेचा आहे हा करपू नये। त्याचप्रमाणे इकडे तुम्ही बघू शकता मी मागे पुढे बटन करून असा ठेचा बनवून घेतला, इथे ना थोडी थोडी तुम्हाला बोंबील सुद्धा दिसत आहेत असे, आणि हे बोंबील असे लहान लहान तुकडे दिसले असले ना ह्याच्यामध्ये खायला आणखी खूप सुंदर लागतात, म्हणून अशा पद्धतीनेच आपल्याला हा ठेचा बनवायचा आहे। आता इथे मी 2 मिनिटांसाठी परतवून घेतल्यानंतर इथे आपल्याला घालायची कोथिंबीर, आणि जेवढी कोथिंबीर घेतली होती तेवढी सर्व मी इथे घालून घेणार आहे। आता इथे आपल्याला सर्व कोथिंबीर घातल्यानंतर परतवून घ्यायचं आहे, ही सर्व प्रोसिजर आहे आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे आणि मस्त आता कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून हा ठेचा आहे आणि कोथिंबीर अशी एकजीव झाली पाहिजे, त्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते। पण कोथिंबीरचा तुम्ही जेवढा वापर करतील ना तेवढा अतिउत्तम, ह्या ठेचाचा सुवास आहे ना हा आता घरभर सुटलेला आहे, इतका सुंदर हा बनलेला आहे। आता 1-2 मिनिटांसाठी हे मी फक्त परतवून घेणार आहे, 2 मिनिटांसाठी परतवून घेतलं। आता इथे मी लिंबू घेतले, लिंबू मोठं होतं त्यातला पाव भाग मी असा लिंबूचा घेतलेला आहे, तेवढा आपण सर्व पिळून घालायचं आहे। आता लिंबूची आवश्यकता तुम्हाला जशी असेल ना तेवढी तुम्ही करा, म्हणजे जर का तुम्हाला इथे अर्ध लिंबू वापर करायचा असेल तर तुम्ही अर्ध लिंबू सुद्धा घालू शकता। मिक्स करून घेऊया। इथे तुम्हाला जर का मीठ वगैरे काही कमी वाटलं तर तुम्ही इथे मिठाचा वापर करू शकता, पण मिठाचं प्रमाण हे परफेक्ट आहे। आता 2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घेतायचं आहे आणि जेणेकरून या कोथिंबीरमध्ये आपण जे देठ घातले देठ सुद्धा महत्त्वाचे आहेत। आता इथे कोथिंबीरचे हे देठ घातलेत ना त्याच्यासाठी मोठ्या शेगडीवर आपण 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं आणि देठ सुद्धा हे ठेचामध्ये इतके सुंदर लागतात ना, अशा पद्धतीने तुम्ही ठेचा आहे हा नक्की करून बघा। नॉनव्हेजचा वार असेल ना त्यावेळेस तुम्ही असा ठेचा ना वारंवार करून बनवतील आणि घरातले सुद्धा आवडीने खातील आणि ते पुन्हा पुन्हा करून सुद्धा मागतील। अशा आपल्या चॅनलवर खूप छान छान मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। जर का कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा फक्त व्हिडिओ येत असतो आणि त्यासुद्धा घरगुती रेसिपी असतात आणि म्हणजे सर्वांना हे सुटेबल आहे की करता आल्या पाहिजेत, अशा पद्धतीनेच मी ह्या रेसिपी अपलोड करत असते। ही व्हिडिओ आहे ना तो संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। 2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर हे परतवून घेतलेलं आहे, इथे मी गॅस बंद करते आणि त्यानंतर थोडंसं थंड करून घेऊया
आणि आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आता इथे बघू शकता मी सर्व बोंबलाचा ठेचा एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि खूप सुंदर असा झाला आहे. आता तुम्ही कशासोबत खाऊ शकता, तर तुम्ही इथे भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे कधी काही भाजी वगैरे काहीच नसेल, ज्या नॉनव्हेजचा वार असेल त्यावेळेस चिंचकडी बनवायचं, म्हणजे चिंचेचं चिंचकडी, त्याचप्रमाणे कोकमचा सारसुद्धा बनवू शकता आणि असा ठेचा बनवून घ्यायचा. इतका सुंदर लागतो की नाही. आता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला तर भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे एक लाईक आणि हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. ठेचा कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.